बदलापूरच्या एका रिक्षा चालकानं आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावरती पॉवर लिफ्टिंग मध्ये दमदार कामगिरी पुन्हा एकदा केलेली आहे. बदलापूरचे संजय दाभोळकर यांची आपण बघितलं तर 8 ऑगस्टला उल्हासनगर येथे एक स्पर्धा पार पडली होती आणि या स्पर्धेमध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यापुढे महाराष्ट्राला ते प्रेझेंट करणार आहेत. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते महाराष्ट्राच्या माध्यमातून समोर या ठिकाणी येणार आहेत. संजय दाभोळकर आपल्यासोबत असणार आहेत. आज स्थानिक नगरसेवक शैलेशजी भटनारे यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण बघत असाल तर विविध मोठमोठे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. ही खरं तर या संजय दाभोळकर यांची कमाई आपण म्हणू शकतो. उल्लेखनीय कामगिरी त्यांनी उल्हासनगर या ठिकाणी सुद्धा केली. यापूर्वी सुद्धा देश विदेशात विविध स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी एकंदरीत स्वतःची कामगिरी जी आहे ती दाखवून दिली होती. स्वतःचा व्यवसाय सांभाळत खरं तर त्यांनी ही स्वतःची आवड जी आहे ती जोपासली आहे आणि आज आपण बघत असाल तर एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या आपल्या बदलापूर शहरात आणण्यात आलेल्या आहेत. आपल्या सोबत शैलेशजी वडनेरे असतील, आपण त्यांच्या पहिली प्रतिक्रिया घेणार आहोत. बदलापुरात आणि अगदी आपल्याच प्रभागात राहणारी हे या ठिकाणी पॉवर लिफ्टर आहेत. मला सांगा, खरं तर मोठी कामगिरी त्यांनी पुन्हा एकदा केलेली आहे, कसा त्यांचा सन्मान करतो? निश्चितपणे संजय दाभोळकर हे आमच्या प्रभागाचं एक वैभव आहे आणि एक जी माझ्या प्रभागातील जी काही रत्न आहे त्यातील एक रत्न ते आहेत. माझ्या प्रभागातील नव्हे तर या बदलापूर शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक मोठी कामगिरी करणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. मला निश्चितपणे अभिमान आहे की माझ्या प्रभागातील संजय दाभोळकर हे माझे सहकारी आहेत, मित्र आहेत, नागरिक आहेत आणि हे अशा प्रकारची कामगिरी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक विद्यार्थी घडवणं आणि सातत्याने विविध स्पर्धांमध्ये, मग त्या तालुका पातळी असो, जिल्हा पातळी असो, महाराष्ट्र पातळी असो, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील त्यांना अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. आणि माझ्या प्रभागातला नागरिक, माझे सहकारी, माझे मित्र अशा प्रकारचे ज्या वेळेला कामगिरी बजावतात त्या निश्चितपणे आमची एक जबाबदारी आहे. आणि निश्चितपणे आज त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की ते माझं भाग्य आहे. पुढील काळात देखील दाभोळकर साहेब अशाच प्रकारची कामगिरी करतील आणि त्यांना पुढील काळामध्ये त्यांची जी वाटचाल आहे निश्चितपणे ते आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत करून या क्षेत्रामध्ये पाय रोवले. मी स्वतः रिक्षा चालक असून ते या क्षेत्रामध्ये ते काम करतात. परंतु त्यांना माझी विनंती राहील की ह्या पुढील काळामध्ये आपण निश्चितपणे ह्या पॉवर लिफ्टिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करावं आणि त्यासाठी जे जी काही मदत लागेल ती निश्चितपणे कोणती आम्ही आपल्याला विनाशर्त त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करू. आणि लवकरच माझ्या शुभेच्छा राहतील दाभोळकर साहेबांना की लवकरच आपल्याला आपल्या त्या अकॅडमीचं उद्घाटन करायचं आहे आणि त्या दिवशी आम्ही निश्चितपणे बदलापूर शहरातील प्रथम नागरिक, नगराध्यक्ष असो, आमदार साहेब असो, हे देखील त्या ठिकाणी आपल्याकडे त्या कार्यक्रमाला येतील आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते निश्चितपणे मी करीन असे या ठिकाणी निश्चितपणे खात्री देतो. आणि पुन्हा एकदा दाभोळकर साहेबांचं हे जे काही वैभव प्राप्त केलं आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी जी पारितोषिकं मिळवलेली आहेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. अर्थात वयाची 50 उलटली तरी सुद्धा आज देखील ते स्पर्धेमध्ये सहभाग तेवढ्या हिरिरीने घेत असतात आणि सन्मान चिन्ह असू द्यात, बक्षिस असू द्यात, ते बदलापूर शहरासाठी आणत असतात. संजयजी आपल्या सोबत असतील, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. स्पर्धेसंदर्भात माहिती सांगा आणि आता कुठे तुमची निवड झाली? माझी आता भारतातर्फे थायलंड 8 ऑक्टोबरला जी थायलंडला स्पर्धा होणार आहे इंटरनॅशनल, त्यासाठी माझी निवड झालेली आहे. इंग्लंड येथे देखील माझी रॉ पॉवर संघटनेतर्फे निवड झालेली आहे. तसेच रॉ पॉवर संघटनेने मला इंडियाचा जॉईंट सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून माझी निवड केलेली आहे. मला सर्टिफिकेट पण देण्यात आलेलं आहे. आणि आता ह्या 4-5 दिवसामध्ये माझं थायलंडचं आणि इंग्लंडचं जे लेटर आहे, माझं सिलेक्शन झालेलं आहे भारतातर्फे, ते जे लेटर ह्या 4-5 दिवसामध्ये येईलच, नाही अशातला भाग नाही. तसंच हे राजेश यादव डॉक्टर आहेत. हे राजेश यादव डॉक्टर हे पॉवर लिफ्टर आहेत. हे डॉक्टर असून सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर कॉम्पिटिशन खेळून ह्यांनी नॅशनलला गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. यावर्षी ते आता ह्या कॉम्पिटिशनला ते खेळले नाहीत, मी त्यांना आता परत खेळवणार आहे. त्यांचं देखील प्रयत्न चालू आहेत. आता जी लवकरात लवकर मी एक नॅशनल कॉम्पिटिशन घेणार आहे, ती कुठे घेणार आहे ते मी आता सांगू शकत नाही. पण सगळ्या बदलापूरकरांना मला हे सांगायचं आहे, ज्या ज्या व्यायामशाळेची मुलं जे पॉवर लिफ्टिंग करत असतील, स्क्वॉट, डेड, बेंच आणि डेड, हे तिन्ही जर करत असेल तर आणि कुणाला जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असेल
तर माझ्याशी संपर्क साधला तर मी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. संजयजी, तुम्ही स्वतः रिक्षा चालवता आणि रिक्षा चालवत असताना या सगळ्या गोष्टी करता. कधीपासून आणि किती पर्यंत म्हणजे वेट आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही मी लहानपणी पहिला एक वेटलिफ्टर होतो. माझ्याकडे आता सर्टिफिकेट आहे. मी इंडिया गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि नंतर 90 साली जे ऑलिम्पिक होणार होतं त्यासाठी माझी निवड झाली होती. 3 महिन्यासाठी मी थायलंडला गेलो होतो. ह्याला पतियाला गेलो होतो. तिथे माझी निवड झाली होती. परंतु आर्थिक परिस्थिती माझी बरोबर नसल्यामुळे मी ऑलिम्पिक खेळू शकलो नाही. माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट पहिल्यापासूनच होती. आता मी चांगला सुपरमॅक्स कंपनीत कामाला होतो. मला 40,000 रुपये पगार होता. पुढच्या वर्षी माझी रिटायरमेंट होती. 40 लाख मला मिळणार होते. 20 लाख मी बायकोला देऊन 20 लाखामध्ये माझी स्वतःची जिम टाकायचं स्वप्न होतं. परंतु ते काय साकार करू शकलो नाही. परंतु आता शैलेश वडनेरे साहेब जे काय बोललेले आहेत तर मी बदलापूरचे अनेक विद्यार्थी घडवणार आहेत आणि माझ्यापेक्षा स्ट्रॉंग विद्यार्थी घडवणार आहे. आज तुमचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन्मान केलेला आहे. सभापती आहेत, ते नगरसेवक आहेत आणि कुठेतरी या पुढे जे तुम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत त्यासाठी सुद्धा त्यांचं सहकार्य ते म्हणाले की तुम्हाला करणार काय? हो, ते तर करणारच. आता मी काश्मीरला गेलो होतो. ही जी मोठीच्या मोठी ट्रॉफी दिसते, काश्मीरला जाण्यासाठी खरं सांगतो तुम्हाला, मी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. शैलेश वडनेरे कुठेतरी प्रेतासाठी गेले होते आणि म्हटलं मला भेटायचं तुम्हाला. शैलेश वडनेरे तिकडनं बाहेर आले आणि बोलले काय झालं दाभोळकर साहेब? तर म्हटलं माझं असं ह्याला सिलेक्शन झालेलं आहे, मला काश्मीरला जायचं, आर्थिक काहीतरी मदत पाहिजे. लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलून मला 5,000चा चेक त्यांनी मला दिलेला आहे. आणि आता आज तर मी एवढा खुश आहे की मला नाही असं वाटत की मी आता आजपासून रिक्षा चालवीन. उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या सर्व ठिकाणी मी माझे स्वतःचे क्लासेस चालू करायचा प्रयत्न करणार आहे. आणि वडनेरे साहेब जे बोललेले आहेत आणि वडनेरे साहेबांनी एखादी गोष्ट जर सांगितली तर ते होते म्हणजे होते. वडनेरे साहेब नगरसेवक साठी उभे होते तेव्हा ते आले होते माझ्याकडे. योगायोगाने मी घरात होतो आणि उचलून त्यांना ओरडलो, अरे निवडून येणार कोण? शैलेश वडनेरे आहेच कोण? आणि त्याप्रमाणे ते निवडून पण आले. पण निवडून आल्यानंतर त्यांनी मला लगेचच कॉल केला की हे सगळं तुमच्यामुळे. बोललो नाही बाबा, हे तुमचं जे कार्यरत आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. तर ते मला सहकार्य करतील आणि हे जे राजेश यादव डॉक्टर आहेत ते पण मला चांगल्या प्रकारे करतील आणि यांना परत मी पॉवर लिफ्टिंगसाठी घेणार आहे आणि बदलापूरचे अनेक दाभोळकर तयार करणार आहे. अर्थात सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. अनेक विद्यार्थी याच क्षेत्रात घडविण्याचं काम यापुढे सुद्धा संजयजी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एखादी स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनी तात्काळ मदत केली आणि त्यानंतर ते तिथपर्यंत पोहोचू शकले आणि ही ट्रॉफी म्हणजे आवर्जून त्यांनी ही गोष्ट या ठिकाणी सांगितली की ही ट्रॉफी खरं तर यामुळे दाखवलेली आहे. एखादं बघा, रिक्षा चालवत असताना या सगळ्या गोष्टी करणं, आपली आवड जोपासणं. अर्थात रिक्षा चालक एखादा असतो तो साधारण किती कमवत असेल महिन्याला, पण हे सगळं होत असताना त्यातील जे काही पैसे येतील ते आपल्या आवडीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या शहरासाठी कुठेतरी देण्याचा प्रयत्न संजयजींनी केलेला आहे. किती किती वजन आहे सर? काय ह्याला बेल्ट बोलतात. हा, डेडलिफ्ट मारण्यासाठी कमरेला जर हा बेल्ट लावला तर तुम्हाला जी इजा होणार आहे हा. ती इजा होत नाही. हे मी 20 वर्षापूर्वी 25,000ला हा सगळा सेटअप घेतलेला आहे. बापरे. आणि हे जे आहे हे टोटल माझ्याकडे 280 किलो वजन आहे. 280 किलो. हा, ह्याला डेडलिफ्ट म्हणतात. हा स्कॉट स्टँड आहे. ओके. हा स्कॉट स्टँड आहे. हा थोडासा असा लांब करायचा असतो. त्याच्यावरती मग ते हा बार्स ठेवायचा आणि त्याला घेऊन मग बैठक मारायची असते. त्याला स्कॉट म्हणतात. तुम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त किती वजन? मी 205 किलो डेडलिफ्ट केलेला आहे माझ्या जवानीमध्ये. आणि आज माझं 59 वय आहे. मी आता 150 पर्यंत डेडलिफ्ट करू शकतो. बेंच प्रेस माझा 145 किलो होता जवानीमध्ये. आता मी ह्या घडीला 100 किलो 105 किलो बेंच करू शकतो. आणि पूर्वी माझा आणि त्यांच्या हाताला इंजुरी आहे. दोन्ही हाताचं माझं ऑपरेशन झालेलं आहे. डॉक्टरांनी नाही सांगितलं पण तरी सुद्धा मी काठी उचलल्यापासून सुरुवात केलेली आहे आणि परत मी आता त्या बेसवरती आलेलो आहे. डॉक्टरांना ऑपरेशन करायच्या अगोदरच सांगितलं होतं, जर का कधी मी परत खेळू शकणार असेल तरच ऑपरेशन करा, नाही तर करू नका. डॉक्टर म्हणाले नाही, नक्की होईल. आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे जसलोक हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे. आणि जो स्कॉट जो मी तुम्हाला बोललो तो स्कॉट माझा जवानीमध्ये 205 किलो होता. आता माझे 150 पर्यंत स्कॉट आहे. आणि आता येणाऱ्या ज्या इंटरनॅशनलला जाणार आहोत आहे, आता बदलापूरची फार जबाबदारी शैलेश वडनेरे साहेब बोलले त्याप्रमाणे मला ती पार पाडायची आहे.
तर जास्तीत जास्त हे माझ्याच घरात असल्यामुळे मला काय आता मी रात्री 2 वाजता देखील करतो. आणि हा सांगायचं असं आहे की मुलं म्हणतात की नाही डाएटसाठी हे पाहिजे ते पाहिजे. मी डाएट वगैरे काही तसं म्हटलं तर घेत नाही, परंतु रोज मला एक वडापाव लागतो. जर वडापाव मला नाही मिळाला तर मला बेचैन होते, पण वडापाव एकदम गरम गरम लागतो. तर हे माझ्या सगळं घरात असल्यामुळे मी केव्हाही प्रॅक्टिस करू शकतो. करोनामध्ये देखील मी घरामध्ये व्यायाम केलेला आहे. अर्थात, अर्थात. दररोजची मेहनत लागते, सातत्य लागतं आणि या सगळ्या गोष्टी करत बदलापूरचे एक रिक्षा चालक आहेत. ते काय करू शकतात? आर्थिक परिस्थिती जरी हालाकीची असली तरी सुद्धा त्या गोष्टींकडे न बघता आपली आवड आणि आपण कशा पद्धतीने स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मेडल या ठिकाणी किंवा विजेते होऊ शकतो, हेच एक ध्यास त्यांनी ठेवला आणि आज आपण बघितलं देश विदेशामध्ये सुद्धा त्यांनी नाव गाजवलेलं आहे. तर अर्थात यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुंबे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.